हॅलो नमस्कार. मी ना बाहेर बसली छत्री घेऊन. काहून की तो घरात आहे ना, तो म्हणते मम्मी मला व्हिडिओमध्ये येणार आहे. मी म्हटलं की नको बेटा, तुम्ही मना केली व्हिडिओमध्ये यायची तर येऊ नको. त्याला दरवाजा लावून घरात ठेवलं, फोडलं आणि मी बाहेर येऊन बसली. स्वयंपाक झाला, त्याला चारलं, मी ना जेवली, बसली. मी म्हटलं बसू, बाहेर पाणी पडलं आहे, छत्री आहे, त्या धाकाने बाहेर येणार. मी बसली ना, मग तो पण लगेच येते याच्यामध्ये. आणि त्याला मना केलं ना व्हिडिओमध्ये, तू व्हिडिओ बनवू नको, तू व्हिडिओमध्ये जाऊ नको. मग तो रडला की मी पण येते, मी पण म्हटलं नाही. आता कळीला ते बाहेर बसते. पाणी एवढं चालू आहे ना, त्या फोनवरच पाणी पडते, त्या फोनवरच पाणी पडते. पाणी चालल्यावरच बसलं पाणी चालू आहे. ते पाणी डोकं बी इतकं दुखलं लागलं तरी 2 वाजेला झोपलीच नाही. मी 2 वाजेला झोपलीच नाही, काहून की झोपच नाही. आणि यानं टेन्शन किरकिर नाही यानं चुगल्या करणाराचं टेन्शन असं मध्ये. बऱ्याच चुगल्या करतात ना. हिने फोन घेतला, ही व्हिडिओ काढते, हिचा फोन उचलून घ्या, हिने व्हिडिओ काढू नका द्या, हिला काय गरज आहे व्हिडिओ काढायची, ती अशीच व्हिडिओ काढते, त्या व्हिडिओमध्ये अशीच बोलते, तशीच बोलते, ते घरात दाखवते. मी कोणाच्या घरात दाखवते? तुमच्या घरात आणून फोन दाखवला मी ना, तुमचं नाव घेतलं मी ना. तुमचं नाव नाही, गाव नाही, काम चुगल्या करता. तुमचं का चुगल्या केलं पोट भरते का? तुमच्या का कलिजात थंडक पडते का? कोणा घरात आग लावून, कोणा घरात कई लावून. पण तुम्ही कितीही आग लावली, किती कळ्या लावल्या, किती भांडणं लावले, किती काय झालं, कोणतं मय आहे ना. मी तर तुम्ही काढीन ना. तोंड तर मय आहे, फोन मय आहे, बोलणारे मी आहे. मग तुमचं किती बी आग लावून, किती आगीत वरतून त्याला काहीच फायदा होणार नाही. ते इझीनच ना, असं थोडी आहे की इजणार नाही. मग बिनकामानं आग लावता, आग बिनकाम लावता. पण कोण किती बी आग लावली ना, पण ऐकणारा ते असते. मी काय म्हणतो, महाभारत कोणा मला येऊन डायरेक्ट बोलायचं ना. काहून तोही माझं हिंमत नाही होत का तुमची बोलायची? मी त्याला विचारीन ना, तुम्ही ना कुठे काम करून फोन घेऊन त्याला सांगा बरं, बोले एवढी ठसन करता आता बोलायची. मी त्याला विचारीन की तुमच्याचा फोन होता, तुमच्या फोनात नाही कळत, तुमच्या फोनाला हात पण नाही लावत तुम्ही, तरी बी इतकी कशाला ठसन करता? तसंच करायसारखं वागा पहिले. ठसन करायसारखं पहिले करून ठेवा आणि मग ठसन करा. पोकळ ठसन नाही करायची तुमच्या आम्हाला. पण महाभारत कोणी किती अरे डायरेक्ट तुम्ही बोला ना, मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर देते. तुम्हाला कसं उत्तर देणार आहे मी सांगते. इकडे तिकडे कया करून, इकडे तिकडे तेल टाकून, आगी तेल टाकून तुमचं काय पोट भरणार आहे का? नाही ना. मग मी तेच म्हणतो, डायरेक्ट मला उत्तर बोला. तुम्ही तुम्हाला काय बोलणार आहे महाभारत, मला काय बोलायचं डायरेक्ट बोला ना. काहून हिंमत होत नाही का माय? म्हणून इकडे तिकडे चुगल्या मारला, इकडे तिकडे तोंड मारतात. मग मला महाभारत शिकवलं, तो माहीत पडते ना मला कोण हे शब्द कोणाचे, हे शब्द कोण बोलेला आहे, हे शब्द कोणाचे आहे, हे शब्द कोण बोललेला. आम्ही तुमचं नाव घेतलं की तुमच्याविषयी बोलली. मी व्हिडिओमध्ये काय बोलते, मी पोट दुखते, मग हे होते, ते होते, मी काय भाजी केली, मला काय केलं, मला काय करते. आम्ही आमचं असते. कोणाच्या घराचा व्हिडिओ दाखवत नाही, कोणाचं नाव घेत नाही, कोणाचं थुतर दाखवत नाही, कोणाचं कसं थुतर आहे ना हेही दाखवत नाही आहे. कोणाचे इतके सडेल शब्द आहे ते बी ऐकत नाही तुम्हाला. पण तुमचे चांगले सडेल शब्द आहे ना ते बी ऐकत नाही. तिला डोकं सकाळपासून डोकं इतकं घर करते की बसलं की दुखून घ्यायचं झालं. डाळ भात केली सकाळी. किती बी आपण किती बी टेन्शन असलं, किती बी बिमार असलं तर आपल्याला आपलं करणंच होईल ना. आपल्याला कोण आहे तर गेली तर नाही देणार. अरे तुझं ठेवाय करीन कोण स्वयंपाक, काय खायचं, कोण करणार आहे? अगं काही आता उपास राहायचं वय. ते दुखतं तर आम्ही काय करायचं आता? ते दुखते ना, तुमच्या टेन्शन नाही. ते दुखते तर उसकच करायचं, जास्त नाही करायचं. उसकच करायचं, एवढं करायचं. मग दिलं मग त्याला मग झालं. मग ते त्याला दिले त्याला तसं पण नाही ना. तो मला जो विनाकारण त्रास दिला मी तर जास्त त्यांना सांगत, जो मला विनाकारण त्रास दिला त्याचं जेव्हा मी एकच सांगितलं, त्याचं 1 रुपया राहू नको. त्याने कितीही कष्ट करू दे, रात दिवस मेहनत करतो. जो बायको त्रास दिला, जो माणूस बायको त्रास दिला, जो माणूस बायको गद्दार केली ना, त्याच्यासाठी मी एकच सांगितलं, देवा त्याला रात दिवस मेहनत करतो. किती रात दिवस करते. बायकोचा जो खिलाफ जाईल, जो नफरत करीन तिची, लक्ष्मीची जो नफरत करीन ना, रात दिवस मेहनत करत झाली. कधी त्याच्या खिशात 1 रुपया शिल्लक नको होऊ, कधीच नको. आणि त्याच्या चेहऱ्यावर कधीच खुशी नको दाखवू, कधीच नको. जसं काम की तो दुसऱ्या खुशी चिंते ना, दुसऱ्या खुशी हरवते ना, मग त्याच्या चेहऱ्यावर कधी खुशी नको आणू देवा. बस इतकंच.
जो शिकवते ना त्याला ताबडतोब उत्तर द्यायचं ना. कोण तिच्या मला काही सांगू नको, तिच्या व्हिडिओच्या बाऱ्यात बी सांगायचं नाही मला, तिच्या बाऱ्यात बी सांगायचं नाही. तुम्हाला जर तिचा नंबर नसेल माहीत तर नंबर घ्या आणि तिच्याशी प्रत्यक्षा बोला. तुम्हाला काय बोलणार, तुमचं नाव घेतलं आणि तिनं तो व्हिडिओमध्ये, मग तुम्ही डायरेक्ट प्रत्यक्षा बोला. मी इकडे तिकडे चुकल्या नाही करत, मी इकडच्या तिकडे तुमचा काही पोस्ट पण नाही आहे. इकडचं ऐकायचं तिकडे जाऊन सांगायचं, तिकडचं ऐकायचं इकडे जाऊन सांगायचं. तुमचं नाव घेत नाही, गाव घेत नाही. मी माझ्या व्हिडिओ घेतो, मी काम करून फोन घेतला तरी बी आगा करता, आगीत तेल वरतून काय फायदा नाही ना. किती बी केलं, किती चुगला केलं, किती काही सांगलं तर काही फरक नाही पडणार. याच्यापेक्षा गपच बसान तुम्ही. गप बशामध्ये तुमची भलाई आहे की आपला फोन नाही येतो पण आपलं नाव बी घेत नाही, गाव बी घेत नाही, काहीच नाही. तिची व्हिडिओ काढते, तिच्या ते लेखाचे काढते, तिचं बोलते. हां काय बोलणं आहे, काय व्हिडिओ आम्हाला न पटतच नाही, आम्ही न बघतच नाही, आमच्याकडनं टाईमच नसते. तुम्हाला कोण म्हणते मी तुमचा मौल्यवान टाईम काढा माझा व्हिडिओ का? तुम्हाला कोण म्हणते असं? तुम्हाला फोन करून तर सांगत नाही ना मी की तुम्ही फोन आज टाईम काढा माझा व्हिडिओ का, असं तर म्हणत नाही ना. आम्हाला टाईम, माझ्याकडे टाईमच नसतो. टाईम नसतं तर मग चुगला करायला टाईम असते का बरं? फोनमध्ये अशी बोलली होती तशी बोलली होती, व्हिडिओ काढता नाही. मग तुम्हाला समजतं कसं काय मी व्हिडिओमध्ये काय बोलली का? तुमच्याकडे टाईम आहे का? नाही. मग मी व्हिडिओमध्ये काय बोलली हे तुम्हाला कसं काय समजते? आणि फोन अरे हे अशी बोलली होती बाई, तशी बोलली होती बाई. मी काम केलं होतं, पहिला पगार झाला होता तेव्हा गाडी घेतली होती, लाईटची स्कूटी घेतली होती, लाईनची स्कूटी होती. दुसरा पेमेंट झाला तर पगार घेतला होता. तिसरा पगार झाला तेव्हा घरात दिला होता. चौथाही पेमेंट घरात दिला होता मी ना. दिलं तर जेव्हा माझ्या फोनाचं काम होतं. असं नाही की बाबा मी तुम्हाला मागून घेतला की तुमचा फोन कधी यूज केला का. एकदा फोन आणला होता घरामध्ये तर मी काहीतरी फोटो पाहिला होता, कोणाचे फोटो पाहिले होते. तर मला डायरेक्ट कोणाची प्रायव्हसी पाहायची नाही, कोणाचे फोटो पाहायचे नाही, कोणाच्या फोनाला हात नाही लावायचा. लेक्चर दिलं होतं ना मला तुम्ही ना, पण मी काहीच नाही बोलली. मी म्हटलं का हां ठीक आहे लेक्चर दिले नाही तर जेव्हा फोन घेऊन आहे त्याने विचार किंवा फोनाच्या बाऱ्यात काहीच बोलायचं नाही. त्याला खुद तशी लाज वाटायला पाहिजे होती. चुगल्या करायच्या पहिले त्याला खुद अशी लाज वाटायला पाहिजे. इकडे आपल्या फोनाला कधी तिचा हात नाही लावला होता. आपसादीनं नुसते फोटो पाहिले होते आपल्या फोनातले, तर आपण काय केल्या होत्या, भांडणं झाले होते. तो शब्द अजून बी आठवते काय झालं होतं. आता तर त्रास आहे ते म्हणतात ना, पहिल्यापासून ते त्रास आहे. उशा गोष्टी नाही जास्त नाही सांगत बरं, जास्त कधीच नाही सांगत. ओ शिकाय आणि देखता नाही सांगत. कुठे गेली की एकच काही करता साईडले होता. आणि देख समोर का असे गोड बोलता साखर गूळ सदापेक्षा मधापेक्षा गोड त्याचे शब्द निघता, इतके गोड बोलता देखता. पण मागे बराबर चुकला का बरं त्या तुम्हाला करून काय भेटते मग तेच समजत नाही. परत तुम्ही काही ताजमहाल बांधता नाही, काही मोठी बिल्डिंग बांधता नाही, त्याचे आमचा पोट घेऊन आणि मला माहिती नाही की हे कोण शिकवते. मी त्याच्या मनात ते देवा जो मला शिकवणे त्याचं कधीच चांगलं करू नको, त्याचं कधीच भलं करू नको. त्याला तर कितीही काम करतो, त्याला किती बी हिंडू दे रातभर दिवसभर, त्याला कधीच बरकत नको देऊ. चुगला करणारा माझं नाव सांगणारा जेवली नाही मी उपाशीचा अजून इतका मला डोकं तकेला इतकं टेन्शन आलं मला दलिंदरा पाहिजे. तुम्ही ना व्हिडिओ बनवता ना तर व्हिडिओमध्ये खोटं बोलता. काय खोटं बोललं आणि कधी खोटं बोललं, काय खोटं बोललं, कोणाचं नाव घेतलं, कोणाच्या नावाचं काही बोललं, खोटं बोलता तुम्ही. आम्ही खोटं बोलता ठीक आहे. आणि तुम्ही मग आम्ही तुम्ही म्हणता ना की आम्ही खोटं बोलतो, मग तुम्ही तोंड उघडलं की तुमचे खरेच शब्द बाहेर पडतात. तुमच्या तोंड बोललं की तुमचे खरेच शब्द बाहेर पडतात. मग नाही का पण देव बराबर पाहिजे. देव ना बराबर ज्याचे शिक्षा त्याला बराबर भोग्याला होतं. मग ते तेव्हा तारा फटफट वाजवायला की मम्मी बाहेर तुम्ही म्हटलं नको बेटा नाही याचं नाही करायला म्हणा नको करू. रडला आलं तर अभ्यास झाला तिथे अभ्यास कर. मी बाहेर बसले पाणी लय चालू आहे बाहेर रप चालू आहे. फोन बी आला होता पण मी फोन कट केला. म्हटलं जाऊ दे मला नाही कोणाशी बोलायचं. आपल्याला काही दुखापत झाली, काही प्रॉब्लेम झाला चोरी नाही येत. देवाचं ते काही झालं की त्याला झालं की मग आपल्याला तो बिमार झाले ना मग त्याने करले मग त्याचं का फोनवर फोन खाणं पिणं त्याने दवाखान्यात नेणं. आपलं काही झालं की मग जाऊ दे ते सारखे सगळेच सारखेच. इकडे पा इकडे सारखं, तिकडे पा इकडे सारखं, वर पा सारखं, खाली पा सारखंच दिसते कोणी नाही.
बदल कोणामध्येच नाही आहे. कोणामध्ये खाली पाहिलं सारखंच वरही पाहिलं सारखंच आहे. त्याच्यात एकदा बळबळ केली ना तो लक्षात ठेवते, दुसरं काय नाही करत. तो घाबरते, बोलत नाही आहे, काहीच बोलत नाही आहे. मम्मी मी छोटा आहे ना, मी मोठं नाही आहे ना, बस मी छोटा आहे ना, मी मोठं नाही आहे, मी मोठा झाला ना, नाही ठीक आहे, पण मी छोटा आता काहीच बोलू शकत नाही ना, असा विचार करते. गप्प असं बोलते, काही बोलत नाही. व्हिडिओमध्ये काय बोलायचं हे आम्ही ठरवलं, तुम्ही नका शिकवून आम्हाला व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे काय नाही ते तुम्ही नका. आता लय वाजले 3-4 झाले असतील. मी जेवली आता माझ्या मी डोकं दुखत होतं, स्वयंपाक केला, डोकं दुखलं तरी म्हटलं का आपल्याला करणं. पोरग्या शाळेतून आला तर त्याला तर देणंच काही खायला. तो मग त्रास देईन ना, जो मला विनाकारण त्रास तकलीफ देईन ना, त्याच्यापेक्षा एकच होतं की तेव्हा त्याने कितीही कष्ट करते, जो कोणाचा ऐकून मग त्रास देईल ना, त्याने कितीही रात दिवस मेहनत करते, त्याला कधीच सक्सेस नको होती. तेव्हा पण जो मला धोका देईल ना, त्याला तर बिलकुल नको सक्सेस करू. तोंडावर गोड बोलता आणि मागे बराबर काळा करतात. तोंडावरनं अशा गोड बोलता की हा परमानाच्या बरोबर बोलतो, तो बराबर मागे बराबर कया करता. जाऊ दे, किती कया केला ना, देव बराबर त्याची शिक्षा झाली तिथे. देवण्यासोबत कोणाला त्रास दिला आणि कोणाला तळतळा घेतला आणि देवण्यासोबत बसली. मी आता मी चालली घरात, कारण की तो केव्हाचा आवाज दिलेला मम्मी घरात ये. मी पण जेवली नाही आणि मी जेवली नाही की तो पण जेवत नाही. मला टेन्शन असले की तो जेवत नाही. मग मी तू खात नाही का तू पोरग्याला खोटं शिकवतो पोरग्याला काय तो दिसतो डोळ्यानं पाहते, गाणं ऐकते की न काय नेमकं काय चालू आहे. दुसऱ्यालाही पाहते ना, आपल्यालाही पाहते की काय कोण खरं आहे कोण खोटं आहे. तो लहान आहे तर काही बोलत नाही. तुम्ही लहान होते तुम्ही बोलले का, आज तुम्ही मोठ्या तुमचं चालते ना घरामध्ये. तसं कधीही बदलतं दिवस. आज तुमचे दिवस आहे, कधी आमचे दिवस बदली. जेव्हा आमचे दिवस बदली तेव्हा आम्ही सांगून मग काय आमच्यावर काय घालतो काय नाही. तर चला स्वयंपाक करते मी आता. जेवण लागली तेव्हा आता स्वयंपाक करायला झोपत नाही काय नाही, फक्त बसला घरामध्ये रडत असेल, दुसरं काही करत नाही. कोणाला त्याला दाखवायचं नाही, त्याला बोलायचं ते केलं ना, त्याच्यासाठी काही राहून बसले. पण तो आधीमधून खटपट करूच राहिला, केव्हापासून खटपट करतो घरातून.